आणि आता बघा उतर आराम से उधर साइड से जाना चाहिए था क्या? आगे रोड आहे ना. कसं वाटतं तुम्हाला तुमचं जीवन? मग जीवन आपल्याला सॉलिड चाललंय, कारण इकडे कसं आहे, वातावरण चांगलं आहे, थंडी आहे. सगळेच कुठे आले इकडे? 3-4 आहे. 4 आहेत का? अरे बापरे. यायची काही डीप जंगल आहे एकदम ना. हो एकदम डीप आहे काय. दोन्ही साईडला आहे आणि सगळ्या साईडला जंगल. पट्टेरी वाघ आहे का कसं आहे? पट्ट्या वाघ आहे का बिबट्या? नाही नाही बिबट्या वेगळा, पट्टे वेगळा. तांबडा पट्टेवाला लांब जवळजवळ 6-6.5 फूट लांबी आणि उंची एवढी आहे. होय 6.5 फूट लांब. हो अहो त्याचं ते हेच गर्दा म्हणतच एवढं आहे. बापरे. ए मागं फिरव. अहो तो वरडतो, तो तिकडे वरडतो, तो इकडं आपल्याला धडकी भरते, एवढ्या जोराने वरडतो. मागं फिरव. मला 2 वेळा झाडावरती चढून ठेवलेला. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे अशाच एका दुर्मिळ गावाच्या शोधात. हे गाव सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं आहे. आणि महाबळेश्वर प्रतापगड रोड पासून डाव्या बाजूला एक पार फाटा जातो. या ठिकाणी डाव्या बाजूला तुम्ही बघू शकताय ही अशी कमान लागेल आणि त्या कमानीमधून आत जायचं आहे. अतिशय नागमोडी वळणांचा असा हा घाट रस्ता आहे. पूर्णपणे जंगल आहे आसपास आणि वातावरण थंड आहे, पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत या प्रवासाला खूप अशी मजा येणार आहे. असं ये तो जंगल जैसा लग रहा है. पूरा जंगल ही है ये. देखो पूरा जंगल से रास्ता गुजरता है ये. मोठमोठी झाडं आहेत बघा. तरी खाली बघितलं तरी हो खालच्या बाजूला बघा, खाली तरी कशी आहे, फुल जंगल. हे काय पूर्ण कडेकापारीतून असा हा जाणारा घाट आहे. डीप जंगल आहे. फुल डीप. हे काय जंगलात चाललोय आपण आता. तिकडं बघितलं तर काय दिसतंय का? हे काय पूर्ण म्हणजे एकदम रात्री कसा प्रवास करत असतील काय माहिती इकडचे लोक राहणारे. होय रात्री. आणि चालत कसं काय येतात लोक? येतात चालत. भीती वाटत नाही त्यांना? म्हणजे गव्यांची वगैरे भीती नाही वाटत त्यांना? गव्यांची वगैरे काय गवे वगैरे पण आहेत इकडे. सवय लागलेली असते. भरपूर गवे आहेत. गवे आहेत, जंगली प्राणी. काय किती गंधाट आहे एकदम. हे बघा बापरे. काय कसं वाटतं. महाराजांच्या काळात हे एरियातनं सगळे लोक असं घोड्यावरनं जाणार. मित्रांनो, आम्ही थोडंसं गाडी बाजूला साईडला करून थांबलेलो आहे. या ठिकाणी हे घनदाट जंगल बघू शकताय किती आहे. हे बघा हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. हा बघा इकडे घोगलवाडी म्हणून जाण्यासाठी एक रोड दाखवलेला आहे. असं संपूर्णपणे मेन रोड पासून सोडून वरच्या भागात म्हणजे डोंगरा भागात आणि जंगलमय वातावरणात जाणारा हा रोड आहे. खूप मजा येणार आहे. हरण इथं सांबार असतात, गवे आहेत. एवढं घनदाट जंगल आहे. एकदम घनदाट जंगलातून जाणारा हा रोड आहे घोगलवाडीचा. वेगवेगळे पक्षी आहेत, त्यांचे आवाज येत आहेत. फुल लोक चालत. किती भीतीदायक वाटतंय. आणि आता बघा उतर आराम से उधर साइड से जाना चाहिए था क्या? आगे रोड है ना, दिखता रहा है सही. डीप जंगल आहे एकदम ना. हो एकदम डीप आहे. काय दोन्ही साईडला आहे आणि सगळ्या साईडला जंगलच आहे. घोगलवाडीचा हा जाणारा रस्ता बघा किती जंगलातून जाणारा रोड आहे. एकदम भीतीदायक असं वातावरण आहे. संपूर्णपणे हे आता जंगल आहे आसपास. मी उतरलेलो आहे आणि हा जंगलातून जाणारा हा रस्ता आहे. आणि
या ठिकाणी दोन्ही बाजूला बघू शकतो आपण पूर्ण जंगल आहे. हे बघा, फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय. वरती जरी बघितलं तरी ही सगळी अशी झाडी आहे. पूर्णपणे असा हा एकदम निर्जन आणि शांत भाग आहे. इथे बघा एक फूल छान दिसतंय बघा, हे किती सुंदर आहे बघा. हे अशा पद्धतीने हे एकदम भीतीदायक असं आहे हे जंगलमय वातावरण. शांत आणि एकदम पूर्ण असं भीतीदायक आहे हे. समोर आपल्याला येतात का हे दिसत आहेत एक गुरा केलेले, त्यांना आपण विचारूया. नमस्कार. नमस्कार. कुत्र चावत नाही ना? नाही ना, माणूस लोक आहे उलट चावणार नाही. काय रे? हा काय रे? ऐ, ऐ. काय काय नाव आपलं? माझं लक्ष्मण राज. ओके ओके. अरे बापरे, हे सगळेच कुत्रे आले इकडे. 3-4 आहे. 4 आहेत का? अरे बापरे. याची काही गरज नाही. चावणार नाही, काही नाही. अच्छा अच्छा. काय करता तुम्ही? आपलं काय नाही, कुठं शेती गुरं. होय का? हा, बर बर. म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून येता तुम्ही? आधी सकाळी 7 वाजताच उठतो. बर. आणि 7 वाजता उठून गाईला धार काढणे, परत जाणे, हा हा हा. आंघोळी करून देवपूजा करणे. ओके देवपूजा झाली की मग आपलं बाकीचं काम धंदे. ओके. हा. जनावरं सोडायची, चारायची. अरे वा. हा हा. आणि संध्याकाळी 4-5 वाजता घरी आणायचं. परत मागे यायचं. मग जेवणाचं वगैरे मग कसं करता? काढतो, टाइमपास करतो काय? जनावरांच्या मागे. आणि मग परत जेवायला घरी जाता का? जेवायला घरी येतो. ओके ओके. आणि मग कसं वाटतं तुम्हाला तुमचं जीवन? मग जीवन आपल्याला सॉलिड चाललंय, कारण इकडे कसं आहे, वातावरण चांगलं आहे, थंडी आहे. बरोबर. हवा शुद्ध आहे. वारी करत असतो, पंढरपूर, आळंदी. अच्छा. घाबरायचं नाही, काय करणार नाही. चावणारे कुत्रे नाही ती. असे कुत्रे आलेले आहेत आणि माझा ते वास घेत आहे. हा, ते फक्त वास घेणार, बाकी काही नाही. बरं बरं. पाळीव आहे ती. ओके ओके. हे सगळ्या तुमच्याच गायी आहेत हो, हो, का? हो. किती आहेत गायी? 3 भावाच्या आहेत. आमच्या जवळजवळ 9 गाय आहेत, 9. 4-5 बैल आहेत. अरे वा. हा हा हा. छान, एकदम मस्त आहे ते. इकडे जर बघितलं तर यांच्या ह्या गायी आणि हे बैल आहेत इकडे. आता ही जी गुरे असतात ही कशी नॅचरली चरत आहेत ते बघा इकडे. म्हणजे कोणतेही कृत्रिम खाद्यपदार्थ न खाता ही गुरे नैसर्गिक अशी शेतामध्ये चरत आहेत. जे काही नैसर्गिकरित्या उगवलेलं गवत आहे ते खाऊन हे. नमस्कार. नमस्कार. काय शूटिंग काढताय का काय? होय होय, शूटिंगच घ्यायला लागलोय की. हल्ली काय झालेलं आहे? हल्ली काय आहे, इकडे खेडेगावामध्ये ना जनावर पाळायची लोकांनी बंद केलीत. हा हा. आमच्या इथं घोगलवाडीमध्येच फक्त 5-6 जणांजवळ आहेत. तेवढ्याच तेवढ्याच लोकांनी. लोकांजवळ आहेत. हा हा हा. आता बाकी ती लोकांनी विकाय- कमी केलेले आहेत हळूहळू. विकायची म्हणलं तर कोण नाही. माझ्याकडे आता त्या 3 गाय वेलेत, एक अजून आता ते बच्चा देईल. पण दुधाला एकंदरीत जे तुम्ही आता हे गुरांबरोबर जे समजा जीवन जे हे केलं त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं किंवा कसं वाटतं? आम्हाला आनंद वाटतो त्याच्यामध्ये. एवढे जनावरांना पाळायचं, त्यांची मेहनत करायची हा. म्हणल्यानंतर ते एक पुण्यच आहे. पुण्य आहे, बरोबर आहे. हा. गोमाता गोसेवा गोमाता- होती ती. कारण त्याचं शेण लागतं, गोमंत्र लागतं, बरोबर. दही दूध सगळं देवाला लागतं. म्हणजे तेवढं देवापर्यंत आमचं हे पोचतं ना, आम्ही बरोबर. मेहनत केल्यामुळं बरोबर आहे बरोबर आहे. सेवा होती ती. सेवा होते. पण हल्ली लोकांनी ते सगळं बंद केलंय.
हल्ली लोकांनी बंद केले. हा हल्ली कसे इकडे मुंबई गाव सोडून मुंबई पुन्हा सगळे सेटल. आता ही म्हातारी माणसं फक्त आम्ही इकडे आहे, बाकी मुलं सगळे कोण मुंबईला जातोय, कोण पुण्याला जातोय. गवे बघताय रोजचे आहेत इथे. गवे होतोय म्हणून तर शेतबाती कमी करून टाकली. शेती तेवढ्यासाठी बंद केली ना. गवं काय ठेवत नाहीत रोप वगैरे. एवढे गवे आहेत. जबरदस्त कळपच्या कळप 8-10चा. मग काय करायला शेतीबात. मला 2 वेळा झाडावरती चढून ठेवलेला गव्यानी. इथून वरती माझी आहेत, पण ते करायचीच सोडली तर गव्यांसाठी. हो गवे भरपूर. वाघ पण आहेत. वाघ पण आहेत. वाघ आहेत पण ते इकडं ह्याच्यावरती बाहेर नाही जात. तुम्ही बघितलेत का कधी वाघ? या वरच्या बंदीवरती हमेशा दिसतात. व्हिडिओ काढला त्याचा मोबाईल. आपला दुधशी पाटा आहे ना, आपण वरून मिठतळ्यावरून खाल्यानंतर होय. तिथं तर त्या बंदईवरती मग जवळजवळ पट्टेरी वाघ आहे का कसं आहे? पट्ट्या वाघ आहे. का बिबट्या? नाही नाही बिबट्या वेगळा, पट्टे वेगळा. बारीक तांबडा पट्टेवाला लांब लांब. जवळजवळ 6.5 फूट लांबी आणि उंची एवढी आहे. होय. 6.5 फूट लांब. हो. अहो त्याचं ते हेच गर्दा मुंकच एवढं आहे. बापरे. ए मागं फिरव. अहो तो वरडतो, तो तिकडे वरडतो, तो इकडं आपल्याला धडकी भरते, एवढ्या जोराने वरडतो. मागं फिरव. त्याच्यामुळं मी गुरांवर हल्ला बिल्ला नाही करत. गुरं इकडं मोकळ्याला जंगलात आत नसतात. हा. गुरांवरती असं त्याच्या ह्याला भेटलं तर ते खाणार, सोडणार नाही. काय म्हणायची शिवी त्याला? तुला वाघानं खाल्लं. हे पूर्वीची म्हण होती. म्हणजे एखाद्याला ओरडायचं असेल तुला वाघानं खाल्लं. नाही म्हणजे मग म्हणायचं कसंही न खाल्लं. कसंही न खाल्लं. त्या 2 शिव्या गुराला म्हणायचं. ते आणि त्याचा काय उपयोग होतोय ते तुम्ही लावलंय? हा ही आपला घास कापायला, जनावरांना वल्ल टाकायला लागतं ना पुढ्यामध्ये, हा हा. ते घास कापायला इळा बोलतं त्याला. ते नाचणी भात कोंगाळी वेगळी आणि विळा वेगळा. विळा वेगळा. हा विळा वेगळा. यानं फक्त ते भात नाचणी जे आपण कापतो ना शेतीच्या कामाला, ते बेनणीच्या वेळेला, अशा वेळेला हा इळा लागतो गवत काढायला. आता उन्हाळी हे गवत काढून ठेवावं लागतं ना, सुक्क गवत जनावरांना. अरे जोरात पळत आले की. या या. हो तो मागे लागलाय त्याच्या. ये हो दे. ये. कुत्र त्याला कंट्रोल करते. कुत्रा पुढं अडवतं आमचं जाऊन. 2 आलेत धरायला ते दोघं बी आता. आलेत पण नेते कोण ते पुढे गेला ना तांबडा, तो माझा विकायला मी बघत होतो. आम्हाला तुमचा गोठा दाखवा एकदा. तर आता आपल्याला हे गोठा दाखवायला घेऊन जातात. मधमाशा इकडे गेलं वरती गेलं ते. हो हो हो. ते आगे मो. हा अरे बापरे. आगे मो ते. हे एवढ्या माश्या असतात. पोळा त्याचा जवळजवळ 5-6 फूट पोळा असतो. तर आता आपल्याला हे त्यांचा जनावरांचा गोठा दाखवायला नाही देत. हे बघा रोड कसा आहे वर जाण्यासाठी. एकदम BSNL फक्त BSNL ला येईल. ही बघा ही आमची भात शेती, पण त्या जनावरांमुळे आम्ही करायची बंद केली. ओके. ही भात शेती आहे, खाली आहे. हा हा हा. हे गवे येऊन शेतीचं फार नुकसान करतात त्यामुळे. आणि हे काय आळू आहे का? आळू. हा हा रानटी डुक्कर आणि हे गवे. हा हा. हे आळूला असं का बांधून ठेवले कडेनी? ते डुक्कर खातात ना. हा हा हा. त्याला खाली कांदे असतात ना. ओके ओके. हा हा. कांदे डुक्कर पूर्ण खणून खातात म्हणून ते. आता त्याला कांदे भाजायला सुरुवात आपल्या तिकडे आहे, दाखवतो तुम्हाला. बरं बरं. हा 1 मिनिट इकडचं घेतो. बघा इथे हे गणपती झालेत ना, आळूच्या कडेने हे त्यांनी कुंपण केलेलं आहे. ओके. दीपावळीला नाही ते पाया खाली दाबतो आपण. रात्री तुम्ही इकडे नसता का? गुरं बांधलेले असतात रात्री इकडे कोण नसते? नाही कोण नाही. तुमचं हे कसं पूर्वज वगैरे कसे आहेत म्हणजे इकडे? पूर्वज म्हणजे पूर्वी आम्ही मूळचे रहिवासी राजपुरी, पाचगणीच्या तिथली राजपुरी. ओके. पण शिवाजी महाराजांच्या वेळेला जे सैन्य इकडे आलं ना, त्यावेळेला कोण आमचे परदादा त्या वेळेला होते तिकडं.
ओके. तर ते ज्या वेळेला परत गड जिंकून परत गेलेत ना, हा हा मग त्याच्यानंतर ते एक माणूस म्हणजे इकडे पूर्ण जंगल होतं, ओके कोणी नव्हतं. ते एक माणसाला इकडची जागा आवडली, तो इथे राहिला, हा हा घर छोटस घर बांधून राहिला. त्याला ते आवडलं, ते इकडेच राहिला. ओके. इकडे राहिल्याच्या आणि आता नंतर मग किती घरं झाले तिथे? आता 25 घर आहे आमचं. राजपोरेंची 25 राजपोरे. घरे झाली. आणि बरोबर. आमचे बाकी सोयरे पाहुणे आहेत, तर ते असे 30-32 घर आहे. ओके ओके. गायकवाड, पार्टे हा आणि कोळी समाजाचे 4 घर आहेत इथं. ओके. त्यात रांजणे म्हणून. रांजणे. ओके. तर आता आपल्याला हा गोटा दिसत आहे आणि हे खूप छान असं एकदम वातावरण आहे. हे बघा, हे जनावरांचे गोटे आहेत आणि या बाजूला ते वासरांना या ठिकाणी आहेत. छोटे वासर इकडे आहेत. सेम काढते ते दाखवा. हा थांबा थांबा, तुमचं शेण काढल्याशिवाय नाही खाया घालायचं. हे बघा, हे छान छान एकदम. तिकडून काढा, ह्या साईडनं पाहिजे काढा. हे बघा, हे किती क्यूट आहेत बघा. तीन आहेत. 3 आहेत. अजून एक येईल त्यांच्या बरोबर. ओके. हा पुढच्या 15-20 दिवसामध्ये अजून एक यांना. दुसरी गाय देणार. ओके ओके. हा ते हे असं ह्यांनाच खायासाठी हे ओलं गवत कापायसाठी. ओके. हे यांना खायला घालायचं. हा 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 हा. ओके. त्यांना आता ते कापून दाखवत आहेत. कापून खायला घालायचं. ओके. हा, ते आणून देऊन कट करण्यासाठी. हा, कट करण्यासाठी ते. हा हा हा. बरोबर बरोबर. छान. तर हे दोन्ही बैल आहे आणि ही गाय आहे. गाई आहे का? म्हणजे ओके ओके. त्याला आम्ही कालवड बोलतो. कालवड. हा, हा. लहान असल्यानंतर कालवड बोलतो आणि ह्याला पाडा किंवा खोंड बोलतो. पाडा किंवा खोंड. हा. ओके ओके. पुढं काढून हा हा. ही मी जाऊ का पुढे? जावा की. या बाजूला हे असे आळू आहेत बघा, हे छान असे सुंदर आळू आहेत. आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी कडेने बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे ती रानटी डुक्कर खातात. रानटी डुक्कर येऊन त्याला खणून कांदे खातात त्याचे कांदे खातात. त्यामुळे त्यांनी संरक्षणासाठी हे करून ठेवलेलं आहे. हे देठ हे कटिंग करायचं, ह्याचे देठ काढायचा आणि हे देठ काढून हे पत्ता बी काढायचा, पत्ता घ्यायचा आणि ते देठ असे छिलून त्याच्यावरचा खिस असतो तो काढून ते जे पातळ, त्याला आम्ही गरगाट बोलतो, आळू बोलतो. ते काय लोक फतफद बोलतात. बरोबर, वेगवेगळे नाव आहेत. हा, वेगवेगळी नाव आहेत. वरती देशावरती 13 भाज्या बोलतात त्याला. 13 भाज्या. हा, अशी वेगवेगळी नावं म्हणजे जसं एरी आहे तशी नावं वेगळी वेगळी. ओके ओके, चालेल, धन्यवाद. ना मेटतळ्याच्या तिथून खाली पाऊल वाट आहे. त्यांचे त्यावेळेला काही गाड्या नव्हत्या, घोडे, हत्ती आणि बैल. मग ते बैलांवरतीच सगळी सामान. त्या अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत पूर्वी, त्यावेळेच्या अजून पायऱ्या त्या तशाच आहेत. हो, म्हणजे शिवकालीन जे केलेले आहेत ते अजून आहे तसंच. ते आता हे भिडे गुरुजी हे सगळे हे येतात ना, ते सगळे गडावरती इथून ह्याच वाटेने, दुदुशीच्या वाटेने नाही येत. चालत येणारे महाबळेश्वरवरून आहेत ना ट्रॅकरवाले सगळे, त्या मार्गे येतात. मग ते आपल्या ह्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग हा कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सह्याद्रीच्या जंगलातील एक मधाचे गाव. ओके, हा हा, चालेल, धन्यवाद. मध किती घेते? मध आहे बाबा.